पहलगाम के बाद ऐसा कुछ। हाँ, घुस कर मारने वाले कहाँ गए? ओवैसी साहब ने ये कहा है आज कि घुसकर मारने की बात हो गई, तो आप घुसकर मारो मत, घुसो और वहाँ ही बैठो। बैठना चाहिए वहाँ जाकर, लेकिन कब जाएंगे, कब घुसेंगे, कब बैठेंगे? प्रधानमंत्री तो फिल्मी सितारों में दंग है, बिहार के प्रचार में दंग है। ये समस्या इस देश में है लीडरशिप की, और लोग तालियां बजा रहे। बड़े बड़े एक्टर बैठे थे। देश में क्या हो रहा है? आक्रोश हो रहा है, आप तालियां बजा रहे हो। 9 घंटे देश के प्रधानमंत्री फिल्मी सितारों में बैठकर गपशप करते हैं। 15 दिन इस प्रकार के सभी कार्यक्रम रद्द करने चाहिए थे। सिर्फ देश का विचार करना चाहिए था, देश की सुरक्षा का विचार करना चाहिए था, कश्मीर का विचार करना चाहिए था। लेकिन हमारी लीडरशिप ये नहीं कर रही है, और हमारा अपोजिशन सरकार को समर्थन दे रहा है। हमारा विरोध है। अमित शाह का एक बयान आया है, कश्मीर में जो हमला हो गया, अमित शाह ने कहा है कि हर व्यक्ति को जवाब मिलेगा। भाई, उरी से लेकर पुलवामा और पहलगाम तक जो हमले हुए उसके लिए गृह मंत्रालय जिम्मेदार है। आपको ये बोलने का अधिकार नहीं है। सबसे पहले आपका इस्तीफा आना चाहिए था। अगर आप असली देशभक्त हैं ना, तो इस देश में सबसे पहले इस्तीफा या बरतरफी या निलंबन गृह मंत्री का होना चाहिए था। अभी तो आप बोलेंगे उसको जवाब देंगे, उसको जवाब देंगे। जवाब तो हमारी फौज देगी। लेकिन आपकी गलती, आप 24 घंटे जो कारस्थान राजनीति में चक्रव्यूह में बैठे हो ना, उसकी सरकार गिराओ, उसकी सरकार लाओ, ये विधायक तोड़ो, ये सांसद तोड़ो, ये आपका काम है। तो आप जिम्मेदार है। जो पुलवामा में हुआ, जो पहलगाम में हुआ, जो उरी में हुआ, उसके लिए देश के गृह मंत्री जिम्मेदार है। ये अपोजिशन को समझना चाहिए। क्या समर्थन दे रहे अपोजिशन? समर्थन दीजिए सरकार को, लेकिन सबसे पहले गृह मंत्री का इस्तीफा मांगो। सर, इसके अलावा क्या शिवराज पाटिल का इस्तीफा मांगा था ना? दिया ना? किसने मांगा था इस्तीफा? बीजेपी ने मांगा था ना? तो ये कौन है? मराठीत प्रश्न आहे की हाँ, केंद्रीय गृहमंत्री हो जाएगा। सर, आपने कहा वर्षा बंगले में जानवर का सींग गड़ा हो वो सकता है। कल मैंने बात किया, अभी नई बात नहीं होगी उसके ऊपर। राऊत साहेब, मराठी बोला। प्रश्न आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असं म्हणतात की चुन चुन के मारेंगे, एकाही दहशतवाद्याला अहो, ते सोडणार किती वेळा नाही. बोलणार? सगळ्यात पहिला त्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. चुन चुनकर मारेंगे हे प्रत्येक वेळेला बोलतात. काँग्रेसच्या काळात सुद्धा गृहमंत्री हेच बोलत होते आणि आताही तुम्ही तेच बोलतायत. भारतीय जनता पक्ष आणि जनता पक्षाचे मंत्री ही काँग्रेस पक्षाची भ्रष्ट नक्कल आहे. कार्बन कॉपी नाही, भ्रष्ट नक्कल आहे. अमित शाह म्हणतात की चुन चुन कर मारेंगे, एक को भी नाही छोडेंगे. मुळात जे घडले त्याला जबाबदार गृहमंत्री आहे. जो प्रकार घडलेला आहे पेलगावला, जे 27 लोक निरपराध मारले गेले, ती जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे. ते राजीनामा देत नसते तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायश्चित दिलं पाहिजे. आमचं विरोधी पक्षाचं संघटन सरकारचं समर्थन करत आहे. अहो करा, पण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा. कसलं समर्थन करताय चुकांचं? चुन चुन मारा ना. आपको किसने रोका है? मारो. सबसे पहले जवाब दो, पुलवामा में 40 जवान क्यों मरे और 27 निरपराध लोग जो मारे गए, जिसमें से महाराष्ट्र के, वो क्यों मरे? उसका जवाब दीजिए. आप इस्तीफा दीजिए. जो बोलना है बोल दीजिए. राऊत साहेब, पण तुम्ही सातत्यानं अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करतात, पण इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल, विशेषतः तुमच्या महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे म्हणतात की आम्ही सरकार बरोबर आहोत. सरकार बरोबर म्हणजे सरकारच्या चुकांबरोबर आहात का? सरकारने ज्या चुका केलेल्या आहेत देशाच्या सुरक्षेसंदर्भात, त्याच्यावर कोणी बोलायचं? शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब होते मंत्रिमंडळात. शिवराज पाटलांनी बॉम्बस्फोट घडवले नव्हते ना, पण त्यांची नैतिक जबाबदारी होती. दिल्लीतले बॉम्बस्फोट जे घडले, शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला गेला. लक्षात घ्या, काँग्रेसने.
आम्ही सरकारच्या बरोबर आहात काय? कोण असं कोण बोलत आहे? बोलू द्या त्यांना. आम्हीही सरकारच्या बरोबर आहोत, पण युद्ध तर सुरू करा. सरकार राजकारणच करत आहे या सगळ्या गोष्टीचं, करत आहे ना. काल सरकारच्या बरोबर आहोत, 24 तासामध्ये प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला. याचं समर्थन करणार का माननीय शरद पवार साहेब? काल प्रधानमंत्री मुंबईत आले, 9-10 तास फिल्मी सिताऱ्यांच्यात रमले, प्रवचन दिलं. मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहिती आहे. शाहरुख खान, आमिर खान, ही नटी, ती नटी, तो नट समोर बसून टाळ्या वाजवत आहेत. याचं समर्थन आम्ही करायचं आहे का? बसा दिल्लीमध्ये आणि स्ट्रॅटेजी आखा. सैन्यावर टाकलं आहे सगळं जबाबदारी, भारतीय सैन्यावर. इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकलं, निर्णय दिला, आदेश दिला, मला युद्ध करायचं आहे. याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती. तुमच्याकडे आहे का ती? अशा सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन, उडाणटप्पूपणाचं समर्थन आणि टपोरीपणाचं समर्थन आहे. ह्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर दिसत नाही. काल पहा प्रधानमंत्र्यांचा चेहरा तुम्ही. एखादा प्रधानमंत्र्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असता नटनट्यांबरोबरचा, एखाद्या प्रधानमंत्र्यांनी बिहारचा प्रचाराचा दौरा रद्द केला असता हो, पण ते फिरत आहेत मस्त मौला, हरफन मौला. याच्यावरती आम्ही बोलणार. ज्यांना सरकारला समर्थन द्यायचं या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी द्यावा. ते जनतेच्या भावनांशी खेळतायत. गृहमंत्री अमित शहा या सगळ्या घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी घ्यायला हवा. म्हणजे विरोधी पक्षातच या नाही. मुद्द्यावर एकवाक्यता नाही. नाही, ते बघा, मी आमची भूमिका सांगतो. अमित शहा या सगळ्या गृहमंत्री देशाचे कोणी असतील. तुम्ही शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता, आर पाटलांचा राजीनामा इथे घेतला होता ना. मग आर पाटलांचा राजीनामा पवार साहेबांनी का घेतला होता इथे? जर त्यांना अमित शहांचा राजीनामा नको आहे, मग महाराष्ट्रातल्या 26/11च्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले आर पाटलांचा राजीनामा घेतला. काँग्रेसनं विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ल्यानंतर. हे विसरू नका. आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे. मी बोलतो आहे त्या जनभावना आहेत आणि इतिहासाला धरून बोलतो आहे. आर पाटलांचा राजीनामा ज्याने घेतला, विलासरावांना राजीनामा द्यायला लागला, त्याच्यामुळे काही गरज नव्हती. मग त्यांनी अमित शहांचं समर्थन करू नये. पण राऊतसाहेब, या निमित्तानं किंवा या प्रकरणाच्या निमित्तानं शरद पवार हे भाजपशी जुळवून घेत नाही. मला तसं वाटत नाही. मी तसं म्हणणार नाही. पण सरकार ज्या पद्धतीच्या चुका करते आणि केलेल्या आहेत आणि ज्यांच्यामुळे 27 निरपराध मारले गेले आहेत, त्या चुकांचं समर्थन करणं हा अपराध आहे. कल महाराष्ट्र सरकार के 100 दिन के कामकाज का रिपोर्ट ठीक है, बाद में देख लेंगे. राऊत साहेब, तो उसमें उप मुख्यमंत्री शिंदे का विभाग बहुत पीछे है. वो गांव में बैठते हैं ना जाकर, उनका मंत्रालय दरे गांव में है ना, तो उधर से रिपोर्ट लेना चाहिए गांव से. उधर है, नहीं तो गुवाहाटी में जो कामाख्या मंदिर है ना, उधर से रिपोर्ट लेना चाहिए उनका काम का क्या है, कामकाज का. ये सब काम के ना काज के, 9 मन अनाज के, ऐसे मंत्री है. हाँ, राऊत साहेब, महाराष्ट्रातला पालकमंत्र्यांचा विषय आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजूनही धुसफूस थांबलेली नाही. ध्वजवंदन हे अदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत. बहिष्कार टाकला आहे शिंदे शिवसेना. अदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत. युवा नेतृत्व आहे या महाराष्ट्रातले, ठीक आहे, राजकीय मतभेद आहेत, त्या कार्यक्षम मंत्री आहेत. रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी घुसवलं. त्यांना जिल्हा पूर्णपणे माहिती आहे. त्या संयमी आहेत, त्या भ्रष्ट नाही. आणि आता जो काय प्रगती पुस्तक आलेलं आहे त्यात त्यांना सगळ्यात जास्त मेरिट आणि ग्रेड्स मिळालेले आहेत. रायगडसारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे गावगुंडांकडे असता कामा नये. कोणत्याही अत्यंत संयमानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला पाहिजे, जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ठामपणे उभा राहील. आणि मला असं वाटतं की एक चांगला चेहरा आहे त्यांच्याकडे. तो जर आला असेल, आम्ही त्यांचं स्वागत करतो.
प्रगती पुस्तकाचा जर विषय काढायला गेलं तर त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची खाती ही सगळ्यात खालच्या क्रमांकावर दिसते. हो, पण ते परीक्षेला कुठे बसतात? ते कॉपी करून पास झालेले लोक आहेत ना. त्यांना यावेळेला कॉपी करायची संधी मिळाली नसेल. ते काय मेरिटवरती आलेत का मुख्यमंत्री पदावर? आता या प्रगती पुस्तकात जर EVM असतं तर कदाचित त्यांना वरचा नंबर मिळाला असता. चला, थँक्यू.